मंडळी, राजा शिवाजी चित्रपटामध्ये सलमान खाननं केलेली जीवा महालेंची भूमिका तुम्ही पाहिली असेलच. त्याच्यामध्ये त्यांचा रोल अत्यंत अप्रतिम तुम्हाला वाटला असेलच. मात्र खऱ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदैव सोबत असणारा, त्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा जीवा महाले हा मावळा खरं तर तुम्हाला माहिती आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय माहिती आहे? जीवा महाले की जीवा महाला की जीवा संकपाळ, नेमकं त्यांचं नाव काय होतं? एकंदर त्यांचा इतिहास काय, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहत रहा शब्दवेडे. नमस्कार, मी अक्षय, स्वागत करतोय. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे राजा शिवाजी हा चित्रपट आत्ताच प्रदर्शित झालेला आहे. रितेश देशमुख यांनी बनवलेला, आणि त्याच्यामध्ये सलमान खानच्या भूमिकेमुळे जीवा महाले यांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात येता आलं. किंबहुना असं म्हटलं जातं, इतिहास सारखं सांगितला जातो तेव्हा म्हटलं जातं की होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण प्रचलित झाली. कारण काय तर जीवा महालेंची भूमिका तितकी महत्त्वाची शिवाजी महाराजांच्या आयुष्यात होती, रिअल आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका होती असं मी म्हणतोय. तर एकंदर बघायला गेलं तर जीवा महाले जे होते त्यांना जीवा महाले काही म्हणतात, काही महाला म्हणतात. तर ही मिळालेली महाला महाले ही उपाधी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मूळ त्यांचं नाव जे होतं ते आडनाव होतं जीवा संकपाळ असं, आणि एकंदर ते समाज जर म्हटला तर ते जातीनं न्हावी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एक विश्वासू अंगरक्षक म्हणून ते काम करायचे, आणि अत्यंत चपळ, अत्यंत ताकदवान अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा होती. त्यांचं जर गाव बघितलं तर जावळी प्रांतातील मौजे कोंडावली हे त्यांचं गाव आहे. तर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, किंबहुना एकंदर त्यांचं तर आयुष्य तिथं होतं. त्यांची महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं कार्य म्हणू शकतो, किंवा पराक्रम सगळ्यात मोठा जर कोणता असेल तर तोच होता की जो आपण सिनेमात सुद्धा किंवा अनेक प्रकरणांमध्ये बघितला असेल की ज्या वेळेला अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवरती चाल करून आलेला होता, आणि महाराज त्यावेळेला प्रतापगडावरती गेलेले होते, आणि मग अफजल खान ज्या पद्धतीनं जावळीमध्ये येऊन अडकलेला होता, एकंदर त्याला काही करून पोचायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, आणि त्या प्रतापगडापर्यंत त्याला बोलवण्यासाठी जी शिवाजी महाराजांनी एकंदर चाल रचली आणि त्याला ज्या पद्धतीनं बोलवलं, त्यानंतर तो कशा पद्धतीनं आला आपल्याला हे सगळं माहिती आहे. एकंदर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भेट, महाराजांच्या त्यावेळेची ती काय म्हणता येईल, त्यांची शास्त्रकला असेल, किंवा एकंदर त्यांची युद्धकला आपण म्हणू शकू, किंवा त्यांचा तो डावपेच म्हणू शकू, याच्यामध्ये अफजल खान फसला गेला आणि तो प्रतापगडच्या पायथ्यापर्यंत आला. मग त्याला पकडण्यासाठी एक सुंदर शामियाना बनवण्यात आलेला होता, त्याच्यामध्ये खान गेला, आणि त्यानंतर जेव्हा खानानं छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन घ्यायला गेला त्यावेळेला दगापटका केला, आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांची मान त्यानं आपल्या काखेमध्ये दाबण्याचा प्रयत्न केलेला होता. असं अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा संदर्भ आहे, अनेक आपण शाहिरी पोवाड्यांमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र खानानं काय केलं तर खानानं त्याच्या हातामध्ये असणारी काय म्हणतात त्याला, खंजीर म्हणू शकतो, किंबहुना आपण बघू शकतो की त्यावेळेला जमदाड असं त्याला म्हणायचे, की मॅनात असणारी जमदाड ही खानानं काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार करायला सुरुवात केली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जो अंगरखा घातलेला होता तो अंगरखा मात्र फाटला, आणि आतमध्ये त्यांनी चिलखत स्वतःच्या संरक्षणासाठी घातलेलं होतं. त्यामुळे त्या चिलखतामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवरती तेव्हा वार होऊ शकला नाही. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा किंवा त्याच्या आधीपासून माहिती होतं की हे जे मुघल आहेत, या सगळ्या ज्या सल्तनी आहेत, हे कधी समोरून नाही तर पाठीतच वार करणार आहेत, म्हणून कदाचित त्यांनी ते त्यावेळेला चिलखत घातलेलं असेल. मग त्यातून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सावरले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हातामध्ये त्यांनी वापरलेले जी काही वाघनख होती त्याचा मारा केला. त्यानंतर हातामध्ये घेऊन त्यांचा बिछवा जो होता त्याच्याने अफजल खानावरती मारा केला, आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या त्या तावडीतून सुटले. मात्र जसं ते महालातून बाहेर पडणार तेवढ्यावर त्यांच्यावरती वार झाला होता, तो म्हणजे बडा सय्यदचा. अनेक जण सांगतात की सय्यद बंडा होता, मात्र अनेक इतिहासकारांचं सुद्धा याच्यावरती स्पष्ट मत आलं की बंडा वगैरे सारखी नावं जी आहेत ही काही त्या मोगलांमध्ये नसायची. सय्यद त्याचं नाव आहे, आणि तो मोठा होता म्हणून बडा सय्यद असं त्याला म्हटलं जायचं. म्हणून सय्यद बडा हा त्यावेळेला अफजल खानचा अंगरक्षक होता, आणि तो इकडं तिकडं न बघता त्याचं पूर्ण लक्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं, आणि तो धावून गेला दानपट्टा घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करणार होता. आणि त्यावेळेला त्यानं जो वार केला त्यावेळेला हवेतल्या हवेत त्याचा हात छाटण्याचं काम
आपल्या जीवा महालांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव हे त्यावेळेला जीवाने वाचवलेला होता आणि म्हणून म्हणतात की होता जीवा म्हणून वाचला शिवा. मात्र जीवा महालेंचा रोल तेवढा जरी सिनेमात दाखवला असला तरी तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. त्याच्यानंतर अफझल खानाचे एक नाहीतर असे 9 अंगरक्षक होते, त्यांना आपल्या सहकाऱ्यांसोबत संपवण्याचं काम त्यावेळेला जीवा महालेंनी केलेलं होतं आणि त्या अंगरक्षकांना संपवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना गडाच्या दिशेने पाठवल्यानंतर पुन्हा एकदा कान्होजी जेधे यांनी जे काही तळ ठोकून होते, म्हणजे जवळपास 1500 पठाण हे त्या जंगलामध्ये अजूनही तळ ठोकून होते, त्यांना संपवण्यासाठी हे जीवा महाले पुन्हा जंगलाच्या दिशेने गेले आणि कान्होजींच्या सोबतीने या सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या 1500 पठाणांना संपवण्याचं काम केलेलं होतं. एकंदर काय तर अत्यंत पराक्रमी योद्धा म्हणजे हा जीवा महाले होता, किंवा जीवा महाला म्हणा किंवा मग जीवा संकपाळ म्हणा. तर यांनी फार महत्त्वाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या आयुष्यामध्ये निभावली, म्हणून हे स्वराज्य उभं राहू शकलं हे लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून महाराजांनी वेळोवेळी अशा सगळ्या मावळ्यांना यथोचित सन्मान सुद्धा केला होता. म्हणून या युद्धानंतर सुद्धा महाराजांनी सगळ्यांना गडावरती बोलवून त्यांचा सन्मान केलेला आहे. मग त्याच्यामध्ये शिवाजी महाले असतील, संभाजी कोंढाळकर असतील, या सगळ्यांचा सन्मान किंवा इतर मावळ्यांचा सन्मान हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. आणि फक्त सन्मान झाला म्हणजे आता आराम मजा मस्ती करायची असं नव्हतं, तर त्यावेळेला लगेच पुन्हा एकदा पन्हाळ्यावरती चालून जाण्याची मोहीम या सगळ्यांवरती आलेली होती आणि त्या मोहिमेसाठी हे सगळे मावळे पुन्हा सज्ज होते. म्हणजे स्वराज्य वाढवण्यासाठी, त्या स्वराज्यामध्ये स्वातंत्र्यानं माणसांना जगता यावं याच्यासाठी असे अनेक मावळे लढले. म्हणून हा महाराष्ट्राचा या देशाचा इतिहास आजही गौरवशाली म्हणून समजला जातो. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटतेय नक्की कमेंटमध्ये लिहा आणि शिवाजी महालेंबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. काही चुकत असेल तर तुमची लहान लेकरं म्हणून माफ करा. बस, धन्यवाद.